आरके सिल्वर किंग्स टीम ने। फाइनल का मुकाबला यहां पे ऑन होता हुआ 3, 2, 1 हो जा अब शुरू। यह फाइनल का मुकाबला चैंपियन कौन सी टीम बनेगी यह देखा जाएगा, राजस्थान रॉयल या आरके सिल्वर किंग। बल्लेबाजी की जोड़ी मैदान के ऊपर आ चुकी है। दक्ष और राकेश जैनम की पहली गेंद लाजवाब तरीके से खेली हुई फील्ड मौजूद है। 2 रन यहां पे और अंपायर का नो का इशारा और इस गेंद पे मिलेगा फ्री हिट। नो 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 गेंद है, इसके ऊपर टोटल स्कोर बने 3 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर बने। ये देखिए 1 रन तो यहां पे बना, दूसरा रन लेना चाहेंगे, 2 रन यहां पे बनते हुए टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन बिना विकेट के नुकसान पर। लाजवाब खेल यहां पे होता हुआ 5 रन अब तक बने हैं। फाइनल का मुकाबला है, बढ़िया शॉट्स लगाया और 1 रन यहां पे बना, दूसरा रन लेना चाहेंगे। रनिंग द बिट विनिंग कम दिखाई दी और विकेट नंबर 1 बैक टू डगआउट। अब तक देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। छह रन अब तक बने स्कोर कार्ड के ऊपर। नए बल्लेबाज निकेश, देखिए निकेश बल्लेबाजी के लिए आ चुके हैं। स्ट्राइक में दक्ष, देखिए दक्ष ने बढ़िया शॉट लगाया पर वहां पे बढ़िया फील्ड वहां पे होती हुई चौवा मिल पाता, पर बिल्कुल लाजवाब फील्ड वहां पे और 2 रन बने। स्ट्राइक में बल्लेबाज दक्ष, टोटल स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। ये गेंद बढ़िया फील्डिंग, अच्छी फील्ड हो रही है। 2 रन लेने में यहां पे पूरे करते हुए दोनों बल्लेबाज 2 रनों से टोटल स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष होगी, 4 गेंदों का खेल यहां पे खत्म हुआ है। दक्ष बल्लेबाजी करते हुए स्ट्राइक में। ये गेंद फील्डर मौजूद है, देखिए खराब फील्ड पर वहां पे अच्छा फील्ड वहां पे होता हुआ पीछे सपोर्ट था और 2 रन पूरे किए, 12 रन अब तक बनते हुए। देखिए लाजवाब तरीके से खेले हुए 1 रन मिला, दूसरा रन पूरा किया है और 3 रन यहां पे पूरे होते हुए बढ़िया रनिंग द बिट विनिंग निकेश और दक्ष के माध्यम से यहां पे होती हुई 1 ओवर का खेल यहां पे खत्म हुआ है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 रन अब तक बने। गेंदबाजी अच्छी हुई थी, 1 विकेट लेने में सफलता मिली थी जैनम को और बड़ा मैच होगा। ये फाइनल का मैच है, चैंपियन कौन होगी ये देखा जाएगा। देखो किसका गोल्ड चैन है, गोल्ड चैन किसका गिरा है, ग्राउंड में गिरा हुआ है, किसका होगा यहाँ पे। देखिए ग्राउंड में गोल्ड चेन मिला है, किसका होगा तो लेके जाइए, मुझे लगता है प्लेयर का होगा, ये ग्राउंड में थी। गोल्ड चेन किसका होगा वो ले जाइए। तो चलते इस मुकाबले की तरफ, फाइनल का मुकाबला। नए गेंदबाज नीरज गेंदबाजी के माध्यम से सामने की छोर बल्लेबाजी करेंगे दक्ष उस्वाल। ये देखिए कैच छूटा है, देखिए अच्छी फील्ड वहां पे हुई थी फील्ड के माध्यम से, पर 2 रन यहां पे होते हुए। ये गेंद फील्डर वहां पे मौजूद है, दूसरा रन लेंगे,
बढ़िया रनिंग द बिट विनिंग दोनों बल्लेबाजों में यहाँ पे होती हुई फाइनल का मुकाबला चल रहा है राजस्थान रॉयल और आरके सिल्वर किंग्स के बीच में। फील्डिंग वहां पे हुई है, खराब फील्ड होगी तो वहां पे रन तो बनेंगे। देखिए तीसरा रन भी पूरा किया, कलेक्शन नहीं हुआ और उसका पूरा फायदा लेते हुए दो बल्लेबाज दक्ष और निकेश के माध्यम से। नीरज 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज परिचित, ये गेंद लाजवाब तरीके से खेलिए, फील्डर वहां पे मौजूद है, खराब फील्ड पर अच्छी फील्ड वहां पे होती हुई गिर रहे। देखिए फील्डर बढ़िया फील्ड उनके माध्यम से यहाँ पे होते हुए और प्रशांत देखिए गिर रहे पर जानते हैं फाइनल का मुकाबला है और इस फाइनल के मुकाबले में 3 रन यहाँ पे बने और 1 रन यहाँ पे बचाया, 1 रन बचाया, 3 रन चलिए मुकाबला शुरू करना है। टोटल 25 रन यहाँ पे बनते हुए और बढ़िया शॉट्स बल्लेबाज दक्ष के माध्यम से चौवा लगा है। बढ़िया बैटिंग दक्ष यहाँ पे करते हुए 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, 29 रन यहाँ पे बनाने में सफलता मिल चुकी है। गेंदबाज परिचित, देखिए परिचित की गेंद के ऊपर एक चौवा धागा था, 1 रन यहाँ पे पूरा किया। टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर का नीरज गेंदबाजी कर रहे थे। 2 ओवर का मुकाबला यहाँ पे खत्म हुआ है। 2 ओवर के मुकाबले के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन बने, 30 रन यहाँ पे बने। राजस्थान रॉयल टीम का खेल बढ़िया खेल हुआ है। हर ओवर 15 की औसत से खेल यहाँ पे होता हुआ। प्रीतम नए गेंदबाज प्रीतम, चलिए स्पीड अप करना है, यह फाइनल का मुकाबला है, देरी बहुत हुई है। चलिए ऑफिशियल अंपायर आप ही वहां पे बताना है क्योंकि देरी मत कीजिए। नए गेंदबाज प्रीतम गेंदबाजी के माध्यम से यहाँ पे आ चुके हैं। सामने की छोर बल्लेबाजी दक्ष 26 रन पर खेल कर रहे हैं। टोटल राजस्थान रॉयल टीम का बना है 30 रन। अभी भी 2 ओवर का खेल बाकी है। तीसरी ओवर प्रोग्रेस पर प्रीतम की, सामने दक्ष, 1 रन यहाँ पे बना है। दूसरी की गूंज होगी, 2 रन यहाँ पे पूरे होते हुए 2 रनों से टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी। फाइनल का मुकाबला मेगा फाइनल 32 रन। ये गेंद फील्डर मौजूद है, कैच छूटी और वहां पे मिला 4 रन। टोटल 4 रन यहां पे बनता हुआ। दक्ष देखा जाए तो बढ़िया बल्लेबाजी उसके माध्यम से हो रही है, खुद निजी 32 रन पर खेल कर रहे हैं दक्ष। बढ़िया खेल दक्ष के माध्यम से। टोटल स्कोर कार्ड के ऊपर राजस्थान रॉयल टीम का 36 रन। वापसी 2 गेंदों के ऊपर 2 चौवे, दक्ष ऑन द फायर। दक्ष रॉयल टीम के लिए देखिए बढ़िया बल्लेबाजी राजस्थान रॉयल के लिए करते हुए टोटल स्कोर में बढ़ोतरी। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 40 रन अब तक बने हैं। देखिए तालियां बज रही है, अच्छा काम हो रहा है दक्ष के माध्यम से। देखिए मौसम तो ठंडा है पर 3 गेंदों के ऊपर 3 चौवे यहाँ पे लगाए। हैट्रिक यहाँ पे होती हुई दक्ष के माध्यम से। बढ़िया खेल दक्ष ऑन द फायर यहाँ पे होते हुए। देखिए 40 रन खुद दक्ष ने बनाए। टोटल 44 रन और 40 रन पर खुद दक्ष खेल रहे हैं। बढ़िया बल्लेबाजी दक्ष के माध्यम से।
ये गेंद वापस 4 गेंदों के ऊपर 4 चौवे लगाने में पूरे सफल हुए बल्लेबाज दक्ष, और छाजे में तालियां बज रही है क्योंकि तालियां बजनी ही चाहिए। 4 गेंदों पे 4 चौवे लगाने का यहाँ पे हैट्रिक यहाँ पे लगाते हुए। देखिए 50 होने के लिए 6 रन, पहली 50 होगी इस जैन प्रीमियर लीग में। ये गेंद 1 रन तो यहाँ पे बना है, दूसरा रन लेंगे। 2 रन यहाँ पे पूरे होते हुए टोटल स्कोर में बढ़ोतरी 50 रन। दक्ष की 50 होने के लिए अभी भी बाकी है 4 रन, और यहाँ पे स्कोर का हुआ है 50, 50 पूरा। और अब देखिए क्या होगा इस मैदान के ऊपर। आरके सिल्वर किंग टीम क्या अब बातचीत होगी, किस तरह की बल्लेबाजी होगी। गेंदबाजी में देखा जाए तो 3 ओवर का मुकाबला हुआ है। 3 ओवर के मुकाबले में टोटल रन बने हैं 50, सिर्फ विकेट गई है 1, और दक्ष को बनाने हैं 50। तो बनाने के लिए चाहिए 4 रन। और अब स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे निकेश, गेंदबाज निखिल। देखिए 7 नंबर जर्सी निखिल गेंदबाजी करते हुए 1 रन पूरा किया, और खराब फील्ड, और उसका पूरा फायदा होता हुआ राजस्थान रॉयल टीम को। राजस्थान रॉयल टीम का बना टोटल 54 रन्स, 1 विकेट लॉस राजस्थान रॉयल। गेंदबाज निखिल गेंदबाजी के माध्यम से पहली गेंद के ऊपर 4 रन बने। स्ट्राइक में बल्लेबाज निकेश। देखिए पूरे छाजे में शांति हो चुकी है। विकेट यहां पे बनी, और विकेट नंबर 2 आउट हो चुके हैं। टोटल स्कोर वहीं पे रुका हुआ 54 रन्स, 2 विकेट्स लॉस। अब स्ट्राइक में बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज दक्ष। देखिए दक्ष 50 बनाएंगे क्या, इस जैन प्रीमियर लीग की 50 होगी क्या, दक्ष के माध्यम से ये देखा जाएगा। पर गेंदबाजी के माध्यम से नए बल्लेबाज रोहित। देखिए रोहित बल्लेबाजी के लिए आ चुके, कप्तान की भूमिका अब रोहित के माध्यम से। 1 रन यहां पे बना है, 1 ही रन यहां पे बनता हुआ। टोटल स्कोर में बढ़ोतरी 55 रन, 55 रन, 2 विकेट्स लॉस राजस्थान रॉयल टीम। दक्ष के बने टोटल स्कोर 47, अभी भी 47, 1 रन अब बना। ओके 46 ही रन है, अभी भी 4 50 के लिए बनाने, हाफ सेंचुरी के लिए 50 रन के लिए 4 रन बनाने। गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज निखिल गेंदबाजी कर रहे हैं, सामने की छोर बल्लेबाजी करेंगे रोहित ओसवाल कप्तान। 1 रन पूरा यहाँ पे हुआ, दूसरा रन भी भागेंगे, तीसरे की गूंज होगी क्या, पर आए थे दक्ष ने रोका, और टोटल स्कोर में बढ़ोतरी 57 रन यहां पे बनते हुए। डायरेक्ट विकेटों पे गेंद लगी, विकेट नंबर 3, बैक टू डगआउट जाएंगे रोहित। स्कोर वहीं पे रुका हुआ 57 रन, 3 विकेट्स लॉस। ऐसा लगा था कि रोहित कुछ तो कर पाएंगे। अभी भी इस ओवर की लास्ट गेंद होगी, 5 गेंदों का खेल यहां पे खत्म हुआ है। टोटल स्कोर 57। नए बल्लेबाज अक्षित, लास्ट गेंद ऐसा लगा दक्ष 50 कर पाएंगे, पर 1 रन यहां पे बना, दूसरा रन लेना चाहेंगे, और तीसरे रन आउट यहां पे होते हुए 2 रनों की बदौलत टोटल स्कोर में बढ़ोतरी हुई। टोटल स्कोर कार्ड के ऊपर जा पहुंचा 59। आने वाली 24 गेंदें और जीत के लिए बनाने हैं 60 रन। 24 गेंदें 60 रनों की जरूरत है आरके किंग टीम के लिए। पर इस मैच में क्या होगा, ये फाइनल का मुकाबला कौन सी टीम यहाँ पे जीत हासिल करेगी, ये देखा जाएगा।
59-60 रन्स जीत के लिए बनाने हैं। राजस्थान रॉयल टीम ने अच्छी बल्लेबाजी की। टॉस जीतने के बाद पहला निर्णय लिया था बल्लेबाजी का। हर मुकाबले में टॉस जीतने के बाद बल्लेबाजी ली थी राजस्थान रॉयल टीम ने, पर देखा जाए तो टोटल बना 59, आने वाली 24 गेंदें और 60 रनों की जरूरत है। चलिए स्पीड अप कीजिए। राजस्थान रॉयल टीम फाइनल मुकाबला है, चैंपियन कौन बनेगा इस मुकाबले में, इस साल की 2026 की ट्रॉफी कौन सी टीम जीत हासिल करेगी, कौन सी टीम चैंपियन बनेगी। जैन प्रीमियर लीग लोनावला, इसमें मुकाबले में फाइनल का मुकाबला चल रहा है। एक तरफ राजस्थान रॉयल टीम ने बल्लेबाजी करते हुए 59 रन बनाए। अब आने वाली 24 गेंदें और जीत के लिए बनाने हैं आरके सिल्वर किंग्स टीम को 60 रनों की जरूरत है। ये 60 रन आरके सुपर किंग बनाएगी या ये 60 रन रॉयल चैलेंजर टीम रोकेगी, ये बताएंगे हमारे साथ जो जुड़ेंगे मराठी के उम्दा आवाज, मराठी की बुलंद हमारे महागुरु संतोष जी चौधरी साहब। चला पूर्वार्ध संपलेला आहे. दुपारी 2च्या आसपास सुरू झालेली जैन प्रीमियर लीग आता शेवटची मॅच आपण पाहतोय, ज्याचा उत्तरार्धाकडे आपण वळतोय. पहिलं सत्र संपलंय, 59 धावा केल्या, त्याच्यामध्ये दक्षने मला थोडे 46 केलेले आहेत. त्याची 50 होईल सगळ्यांना वाटलेलं, पण तो नॉन स्ट्राईकला राहिला, स्ट्राईक त्याला मिळालं नाही. सगळ्यांना वाटत होतं की जैन प्रीमियर लीगची 50 त्याची व्हावी आणि आता 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी पक्षाल जैन, स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला निखिल जैन आणि गोलंदाज आहे तो निकेश ओसवाल. 24 चेंडू 60 धावांची गरज. फायनलची मॅच. पहिला चेंडू पक्षाल पण कमी नाही आहे, चांगला फटका मारला, जमीन लगतचा फटका. खरं तर फिल्डिंग पण तेवढीच ताकदीची झाली. 2 धावा मिळाल्या पक्षाल जैनला. 24 चेंडू आणि करायचे होते 60, आता 23 चेंडू आणि 58. आघात झालाय. पक्षाल जैन पुन्हा एकदा दुसऱ्या धावसाठी धावला. चेंडूची फेक चांगली होती, कलेक्शन पण चांगलं होतं, पण त्याच्या अगोदर विकेटच्या मध्ये चांगले दोघेही फलंदाज चांगले धावत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होत आहेत. 23 बॉल 58, आता 22 चेंडू आणि 56 धावांची गरज. मोरी मैदान आपण पाहतोय लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याचं नाव काढलं की मुंबई असो इतर कोणत्याही जिथे गरमी आहे त्यांना असं वाटतं की 2 दिवस आपण चला पाणी आता नका आणू एकसारखं, नंतर पाहिजे तर पूर्ण थंडीची बॉटल पिया तुम्ही, भरपूर टाइम झालाय. छोटे पण हुशार आहेत, काहीतरी मेसेज घेऊन येतात, पाण्याच्या बरोबर काहीतरी चिठ्ठी घेऊन येतात. चिक्की घेऊन येतात. मगनलाल चिक्की. जैन प्रीमियर लीग जबरदस्त आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये 8 संघ या ठिकाणी खेळले आणि हे 2 धावा, पुन्हा एकदा 2 धाव, तिन्ही बॉलवर 2-2 धावा या ठिकाणी. आता 54 करायचे आहेत, 21 चेंडू शिल्लक आहेत. निकेश ओसवाल, वा ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला, फिल्डिंग चांगली, परंतु पुन्हा एकदा 2 धावा. पक्षाल जैन प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेत आहेत. 20 चेंडू आणि आता करायचे आहेत 52. 20 चेंडू आणि 52, 24 चेंडू मध्ये 60 करायचे आहेत. विकेट. पक्षाल जैन बॅक टू द पॅव्हेलियन. राजस्थान रॉयल्स हावी झालेले आहेत. विकेट गेलेली आहे इथे पक्षाल जैनची. बॉल झालेला आहे पक्षाल जैन.
प्रत्येक वेळेस राजस्थान रॉयल्स टीमने आपण बघितलं 3 मॅच ज्या जिंकल्या ना त्या पहिल्या बॅटिंग करताना जिंकल्या. टॉस जिंकला, 4ही जिंकल्या, म्हणजे सेमीफायनल पण जिंकली. त्या अगोदर 3 मॅच पण टॉस जिंकले, बॅटिंग केली आणि नंतर चेसिंग करताना समोरच्या संघाला अडचणीत आणलं, चांगली गोलंदाजी केली आणि त्यांनी मॅच जिंकल्यात. आणि आता हे त्यांचं जे गणित आहे ना ते चुकीचं ठरवायचं आहे ते रॉयल सुपर किंगला, पण त्यासाठी चौकार मारावे लागतील, जसे दक्ष ओसवालने मारले होते. 4 चौकार लागोपाठ मारले होते गोलंदाज निकेश ओसवाल. मस्त फटका, नवीन आलेले फलंदाज प्रीतमने 2 धावा घेतल्या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 निकेश ओसवालच्या. आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 50 करायचे आहेत. 18 चेंडू 50 ओव्हरआर्ममध्ये सोपं आहे, पण अंडरआर्ममध्ये थोडं कठीण आहे. जर वाईट बॉल, नो बॉल वगैरे नाही आले ना तर 18 चेंडूमध्ये 50 काढणं कठीण आहे. ओव्हरआर्ममध्ये तुम्ही षटकार मारू शकता आणि धावा जमवू शकता, पण इथे चौकार मारायचे आहेत. इथे षटकार नाही, षटकार फक्त स्टेटला आहे. मगाशी मला वाटतं लवेशने मारलेलं ना एक सरळ, लविश आणि आधी दोघांनी स्क्रीनवर मारला तो समोर. खरं तर षटकाराला भरपूर पारितोषिक लागायला पाहिजे होतं. सरळ षटकार मारणं खायचं काम नाही आहे. आणि आता गोलंदाज आलाय दुसरं षटक टाकण्यासाठी. बॉलर्स शुभम स्ट्राईक एंडला. फलंदाज निखिल जैन पक्षाल बाद झालाय आणि निखिल जैन. चलो स्टार्ट. शुभमचा हा चेंडू 1 बाउन्सचा चौकार, ऑफ ड्राईव्ह. मस्त फटका मारला निखिल जैननं. सुरुवात केली चौकारानं, आपलं खातं उघडलंय. 18 चेंडू आणि 50. आता जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 46 धावांची गरज. 17 गेंदे 46 पणाने आहे. फायनलची मॅच आहे, अंतिम मॅच आहे जैन प्रीमियर लीगचा. हा थरार सगळ्यांना आनंद मिळाला आज या क्रिकेटमुळे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे क्रिकेट, पण सगळ्यांना एकत्र आणण्याचा पण खेळ आहे हा क्रिकेट. हो, व्हॉट अ शॉट. तेवढेच ताकदीची फिल्डिंग. दुसरी धाव, 2 धावा निखिलला. निखिल जैन पोचतोय तो 6 वर. संघाची धावसंख्या होती ती 16. जिंकण्यासाठी करायचे आहेत आता 44. 16 चेंडू शिल्लक आहेत. 16 गेंदे 44. 16 बॉल 44 रन्स. व्हॉट शॉट. मस्त. पुन्हा एकदा 2 धावा दोन्ही बाजूने. 15 चेंडू 42. 15 चेंडू आणि 42. चौकार मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. हो, मोठे फटके आणि मोठे फटके म्हणता इथे मात्र फलंदाज बाद झाला. आणि ज्या पद्धतीने इथे आपण पाहतो आनंदोत्सव साजरा केला जातो त्या पद्धतीने समजतंय की निखिल जैन एक चांगला फलंदाज होता. विकेट गेल्यावर जेवढे नाचतात ना समोरचे ते समजून जायचं का महत्वाची विकेट आहे. आणि निखिल जैन बॅक टू द पॅव्हिलियन तंबूमध्ये परततोय आणि तो डायरेक्ट मी म्हणालो मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि त्याने षटकार मारला. आणि आता मात्र 14 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. निखिल जैन बाद झाला. एक विकेट इथे पहिली घेतली होती ती निकेश ओसवालने आणि आता शुभमने विकेट घेतलेली आहे. आता 14 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावा करायची आहेत. बोरी मैदानामध्ये सुरू असलेली ही जैन प्रीमियर लीगची फायनलची मॅच आहे. खरं तर हे बोरी मैदान अतिशय सुंदर मैदान आहे. अजिबात आजूबाजूला बघा हिरवंगार असं मैदान आहे आणि त्या मैदानावर मॅच पण टफ झाल्या. रफ अँड टफ मॅच आपल्याला बघायला मिळाल्या. असे एकतर्फी एखाद दुसरी झाली असेल 15 मध्ये, पण सगळ्याच मॅच एक तर मला थोडे शेवटच्या बॉलपर्यंत आली होती. आता नवीन फलंदाज आलेत नीरज जैन. जैन प्रीमियर लीग 2026 कोण चॅम्पियन होणार. गुड बॉल ओरडत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला कोण होता. डेड बॉल आहे. मॅच चालू असल्या आतमध्ये जाऊ नका. हां, -10 होतील. 10 धावांची पॅनल्टी लागेल, लक्षात ठेवा. आत्ता अख्खा दिवस चांगला गेलाय. आता हत्ती गेलाय, फक्त शेपूट राहिलेली आहे.
हा डेड बॉल आहे, आत्ताचा डेड बॉल आहे. 14 चेंडू 42 करायचे आहेत. धावसंख्या झालेली ती 18. ओ व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. JPLचा हा जबरदस्त झेल. पकडा पकडो कॅच और जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस. जबरदस्त झेल टिपलाय. 13 चेंडू आता 42. मराठीमध्ये आम्ही डीजे असतं तर गाणं वाजलं असतं. अरे रंगात रंगात आली ही मॅच आणि या फिल्डरनं घेतली याची ही कॅच. कोण होता फिल्डर? राकेश. राकेश खरंच मस्त झेल टिपला. कॅच ऑफ द डे. जैन प्रीमियर लीगचा लक्षात राहण्यासारखा झेल पकडलाय राकेशनं. युट्यूबवर आता मला थोडं फेमस होतील, लोणावळ्यामध्ये गाजतील. बघा तुम्ही रिप्लाय बघा पाहिजे तर. 13 चेंडू आणि आता 42 धावांची गरज आहे. मॅच सुपर किंगला आता राहुल आउट. कोण झाला मगाशी? आउट कोण झाला? प्रीतम का नीरज? नीरज बाद झालाय. आता मात्र राजस्थान रॉयल्स. रॉयल म्हणजे श्रीमंत आणि श्रीमंत झालेले आहेत थोडेसे राजस्थान रॉयल. आणि आता 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 18. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8. 18 झाल्यात. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 42, पण चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडू आणि 42. कठीण होत चाललंय. खरं तर या बोरी मैदानावर यांना सूर गवसला राजस्थान रॉयलला. टॉस जिंकायचा. त्यांचे कॅप्टन पण लकी आहेत रोहित ओसवाल. आणि खरं तर रोहित ओसवाल ज्या वेळेस टॉस उडायला आले ते टॉस जिंकूनच गेले. मला तर वाटतं खिच्यामध्ये त्यांच्या लिंबू असेल. लिंबू नाही तर मिरच्या असते. एकदा हरले. 5 मध्ये एकदा हरले, 4 जिंकले. त्यांनी काय केलं, त्या टीमने पण टॉस हारले तेव्हा यांनाच बॅटिंग दिली राजस्थान रॉयल्सला. दक्ष ओसवाल ज्याने 46 धावांची चांगली खेळी केली होती. 4 चौकार लागोपाठ मारले. असं वाटलं सगळ्यांना की 50 धावा करेल जैन प्रीमियर लीगमध्ये, पण नॉन स्ट्रायकिंगला राहिला. दुर्दैव. क्रिकेट आहे, सगळं आपल्या मनासारखं होत नाही क्रिकेटमध्ये. आता जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 42 करायचे आहेत. षटकार असते ना तर या धावा सोप्या असत्या, पण आता कठीण आहे. स्ट्रेटला 1-2 षटकार मारावे लागतील. हे जे फलंदाज आहेत ना राहुल आणि प्रीतम, या दोघांना आता स्ट्रेटला जी पांढरी स्क्रीन दिसते ना त्याच्यावर 2-4 षटकार मारावे लागतील. जसं अर्जुनाने माशाच्या डोळ्यामध्ये बाण मारला होता ना तसे स्ट्रेटला षटकार मारावे लागतील. महिला वर्ग अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या आमच्या माता भगिनी, त्यांचंही स्वागत. चेंडू हवेमध्ये. मगाशी मस्त झेल टिपला होता, पण आता मात्र झेल सुटलाय. चांगला प्रयत्न होता. 2 धावा मिळत आहेत. 12 चेंडू 42. 11 चेंडू आणि 40. 2 धावा इथे प्रीतमला 4 वर खेळत आहेत. 11 चेंडू आणि 40. फायनलची मॅच आहे. 11 मध्ये 40 म्हणजे थोडंसं वाळू रगडीचा तेलही गळे असं म्हणावं लागेल. आणि इथे काय घडतं बघूया दोघांच्या मध्ये. फलंदाज बाद झाला. पुन्हा एकदा राकेशने झेल पकडलाय आणि आता मात्र या मॅचवर कब्जा मिळवत चाललेत ते राजस्थान रॉयल. रॉयल म्हणजे श्रीमंत आणि या मॅचमध्ये श्रीमंत झालेले आहेत आतापर्यंत राजस्थान रॉयल्स. आणि आता 10 चेंडू आणि 40ची गरज आहे. 2 सेमीफायनल तशा बघितलं तर टफ झाला, पण ही फायनलची मॅच थोडीशी आता एकतर्फी होते की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. मला तर वाटतं बरेचसे राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करणारी पण मंडळी जास्त आहेत आणि रॉयल किंगला पण सपोर्ट करणारी, सिल्वर किंगला बरीचशी मंडळी. आणि सगळे सपोर्ट करतात ते जैन प्रीमियर लीगला, एक चांगल्या क्रिकेटला. युवम 10 चेंडू 40. आजचा दिवस आनंदाचा होता खरं तर जैन प्रीमियर लीगसाठी. सिंगल आलेली आहे. 9 चेंडू आणि 40. प्रेक्षकांना काय असतं, नवरा चांगला असू द्या, नवरी चांगला असू द्या, जेवण चांगलं मिळालं पाहिजे, मॅच चांगली व्हायला पाहिजे, टफ व्हायला पाहिजे. 9 चेंडू आणि 39. मॅच एकदा एकतर्फी व्हायला लागली की मग प्रेक्षक पण इकडे तिकडे गप्पा मारतात. आणि आता बघा विकेट किपर मला स्टंपला बॉल लावायला मागत नाहीत, कारण 8 चेंडू आणि आता करायचे 37. 8 चेंडू 37. या षटकातील 2 बॉल बाकी. जैन प्रीमियर लीग मस्त मॅच आज आपण बघितल्यात. चांगला प्रयत्न आहे. फाईन लेगच्या दिशेने मारला आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग. चाच पडतायत, बॉल पकडतायत.
धावा आल्या त्या 2. 7 चेंडूवर आता 35ची गरज आहे. 7 बॉल 35. राजस्थान रॉयल 59 धावा केल्या. दक्ष ओसवालने ज्या 46 धावा केल्या. ओ बॅट लागली, बॅट लागले बघा, आवाज आला इथपर्यंत. पाणी घेऊन जा. किपर कोण होते आपले, त्यांचे मॉलतड बॉल लागलेला आहे. निकेश डॉक्टर प्रतीक मालतोड इथे आहेत. डॉक्टर संजम गेला ना बाहेर. 3 षटकांचा खेळ संपला. मालदोटे निकेशला थोडंसं जखमी झालाय, जरा त्याच्याकडे लक्ष द्या, कारण खेळापेक्षा जीवन महत्वाचं आहे. हा, आपण चांगले असू तर पुन्हा खेळू. हा, शीर सलामत तो पगडी 50. त्याच्या जास्त दुखापत होऊ नये आपण प्रार्थना करूया. हा, पुन्हा आला बघा, निकेश आला आहे. त्याला जिंकायचे, फायनल आहे. 6 चेंडू आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. 35 काय 34 6 चेंडू आणि 35. आता थोडे मागे थांबा, कारण काय होतं, एखाद्या ठिकाणी लागलं ना का परत तिथेच लागतं. नाही, आता थोडा लांब राहा. हा, निकेश करतो, परत उभा राहिला, याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे. असं म्हणतात ना की वाघ दोन पावलं मागे गेला तर घाबरत नाही, मोठी झेप घेतो. 6 चेंडू आता 35ची गरज आहे. बॉलर रोहित ओसवाल सरळ मारलाय. RK सुपर किंगने पण आज जबरदस्त खेळ केला करतं त्यांच्या टीमने. 5 चेंडू आता 34 करतं. फायनलच्या मॅचमध्ये थोड्या धावा जास्त झाल्यात. 33 धावांची गरज. 5 चेंडू 33. चौकार येईल का? चौकार आलाय.
4 चेंडू आणि 30 धावांची गरज. आर के सुपर किंग धावा जास्त झाल्या. खरं तर या पाटेच्या मध्यरात्रीमध्ये 60 धावा जास्त होत्या. 4 बॉल आणि 30. तुम्ही भरपूर पैसा कमवून ठेवलेला आहे, संपणार नाही लवकर. अहो जेल सुटलाय. आता धावा जास्त आहेत म्हणून तुम्हाला काही फरक नाही पडणार, पण जर का धावा कमी असत्या, 1 रन, 3 चेंडू 29. फायनलची मॅच 32 धावा धावपलकावर लागल्यात. 29 करायचे, 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 29. आमचे केविन पत्रावाला खरं तर भरपूर आवड आहे, सगळ्यांना प्रोत्साहन देतात या जैन प्रीमियर लीगला. 2 चेंडू आणि आता 29 धावा. मॅच थोडीशी एकतर्फी होत चाललेली, विकेट गेलेली आहे. 2 बॉल आणि 29. एकच बॉल आहे, शेवटचा 1 बॉल आहे आणि धावा करायच्या आहेत 28 करायचे आहेत. 1 बॉल 28. जैन प्रीमियर लीग मस्त 8 टीम होत्या, त्याच्यातल्या या फायनलमध्ये आपण पाहतोय राजस्थान रॉयल आणि सुपर किंग, आर के सुपर सिल्वर किंग. 1 बॉल पोरवाल सिंगल आलेली आणि मॅच जिंकलेली आहे. 27 धावांनी पाया पडतात या बोरी मैदानाला आणि ही मॅच जिंकलेली आहे, फायनल जिंकलेली आहे. जैन प्रीमियर लीग 2026 चा चॅम्पियन ठरलेला आहे तो राजस्थान रॉयल. बेस्ट ऑफ लक राजस्थान रॉयल अँड बेस्ट ऑफ लक सेकंड आर के सिल्वर किंग. चला बक्षीस समारंभाकडे